वर्धा शहरात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. एक दोन नव्हे तर तब्बल 12 दुकानांचे शटर फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. सोने चांदीच्या दुकानांसह 2 मेडिकल दुकानांचाही चोरट्यांनी लक्ष केले आहे. विशेष म्हणजे एका सोनाराच्या दुकानातून तब्बल 5 किलो चांदीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे. शहरातील वर्धा आणि रामनगर परिसरात घडलेल्या या सलग दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी वर्धा शहर आणि रामनगर परिसरातील तब्बल 12 दुकानांना लक्ष केलेत. दुकानांचे शटर फोडून आत प्रवेश करत चोरट्यांनी मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची प्राथमिक माहिती आहे. या चोरीच्या मालिकेत सोने चांदीच्या दुकानांसह 2 मेडिकल दुकानांचाही समावेश आहे. एका सोनाराच्या दुकानातून तब्बल 5 किलो चांदी चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र इतर दुकानांमधनं नेमका किती रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला याचा आकडा पोलिसांच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे. एकाच रात्री अनेक दुकानांमध्ये शटर फोडण्यात आल्याने या चोरीमागे एका टोळीचा हात आहे का याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी पाहणी करत तपासाला सुरुवात केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर उपलब्ध पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सलग दुकानफोडीच्या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणीही जोर धरू शकते. या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचं मोठं आव्हान आता वर्धा पोलिसांसमोर आहे. या संपूर्ण चोरीच्या मालिकेत नेमका किती मुद्देमाल लंपास झाला आणि या घटनांमागे कोणती टोळी आहे हे पोलिसांच्या तपासातूनच समोर येणार आहे. वर्ध्यात एकाच रात्री 12 दुकानांचे शटर फोडून चोरट्यांनी पोलिसांना थेट आव्हान दिलंय. 5 किलो चांदीच्या चोरीसह अनेक दुकानांमध्ये झालेल्या या दुकानफोडीमुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आता सीसीटीव्ही आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस या चोरट्यांपर्यंत कधी पोहोचतात याकडे संपूर्ण वर्ध्यांचं लक्ष लागले आहे.